नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गणपतीला घरी घेऊन यायचं होतं, त्यासाठी हे पहिलं जाताना मी व्हिडिओ काढला होता. हा आहे यावर्षीचं गणपतीचं डेकोरेशन. खूप मिनिमल ठेवलेलं आहे यावर्षी पण. पूर्ण बॅकग्राऊंडचं जे डेकोरेशन आहे ते व्हाईट थीममध्ये ठेवलेलं आहे आणि वॉर्म लाईट ॲड केलेले आहे तिथं. यावर्षी मी डेकोरेशनचा व्हिडिओ काढू शकले नाही, लास्ट इयर काढला होता. पण हे करायला पण आम्हाला भरपूर वेळ लागला होता, 2 दिवस गेले होते आमचे. पण मी हे डेकोरेशन काढताना नक्की व्हिडिओ बनवणार आहे. हे आम्ही या शॉपमध्ये गणपती बुक केला होता 1-2 आठवड्यापूर्वी. तर झालं असं होतं की आम्हाला पांढऱ्या धोतरचा गणपती पाहिजे होता, पण त्यावेळी तो बुक झाला होता. आणि आम्ही जो गणपती मग दुसरा बुक केला, तर तो गणपती त्यांच्याकडून म्हणजे लहान मुलगा आला होता त्यांच्या दुकानामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्याकडून ती मूर्ती फुटली आणि आणायचे हा बुक झालेला गणपती काय माहीत नाही, पण कसा तो त्या लोकांनी नेला नाही ज्याने बुक केला होता, आणि तो आम्हाला मिळाला. आम्हाला मूर्ती सिलेक्शनसाठी खूप लिमिटेडच आमच्याकडे पर्याय होते, कारण आम्हाला बालगणेशा पाहिजे होता आणि व्हाईट धोतर असलेला पाहिजे होता, शाडू मातीचा पाहिजे होता. त्यामुळे व्हरायटी खूप कमी होती. पण आणायचे आम्हाला पांढरा धोतर असलेला गणपती मिळाला, आम्हाला जो हवा होता तो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. घरी आल्यानंतर आरती केली, त्यानंतर जेवण झाली आणि संध्याकाळी मग मी मोदक बनवले होते. आणि आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती होता, तर मी सोसायटीवाल्या पण सगळ्या लोकांना आमच्या घरी आरतीला बोलवलं होतं रात्रीच्या. घरामध्ये एवढा गोंधळ होता की त्या नादामध्ये आम्ही व्हिडिओ काढायला विसरलो. आणि हा आहे सोसायटीचा गणपती. इथे पूजा वगैरे झाली आणि आरती करायची होती, आणि आज आमचा नंबर होता आरती करण्याचा. आरती झाला, प्रसाद वाटून झाला, आणि जेवण करून आल्यानंतर सगळेजण परत खेळ खेळणार होते. 1-1.5 तास रोज खेळ चालू असतात सोसायटीमध्ये. चांगला अजूनही मी साखर देत नाहीये, त्यामुळे प्रसाद असला तरी यावर्षी त्यांनी भरपूर त्या मनाने साखर खाल्ली आहे. पण ठीक आहे, प्रसाद आहे म्हणून मग मी पण थोडीशी खाऊ दिली त्याला. आणि थोड्या वेळानंतरच इथेच गेम चालू होणार होत्या.
हा विसर्जनापूर्वी शेवटचा काढलेला व्हिडिओ या वर्षीचा. मी गणपती विसर्जनासाठी पायनॅपल शिरा बनवलेला होता. मी डिटेल रेसिपी शेअर करत नाही आहे इथे, वरच्यावरच सांगते आहे थोडक्यात. तर ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही रोस्ट करून घ्या तुपामध्ये. आणि त्यानंतर मग मी पाण्यामध्ये साखर उकळून घेतली चांगली, आणि साखर ज्यावेळा पाण्यामध्ये विरघळून जाईल त्यानंतर मी बारीक चिरलेलं पायनॅपल टाकले त्याच्यामध्ये. आणि हे पायनॅपल चांगले शिजवू द्यायचे मऊ होईपर्यंत. आणि त्यामध्ये मग रवा भाजलेला आहे जो आपल्याकडे तुपामध्ये, तर तो मी टाकलेला आहे. शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि यानंतर आम्हाला आरती करायची होती. तर अथांगचा हात लागावा आरतीसाठी, यासाठी प्रयत्न चालू होते आमचे. कसे पिल्लू आरती करायची ना आपल्याला, छान आहे. इकडे बघ, इकडे बघ. काय उल्लू. मूर्ती मोर्या, सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, मन कामना पूर्ती, जय देव जय देव. जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुमतेश्वरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुंजुंटी पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसुंड वक्रतुंड त्रैना, मोर्या मंगल मूर्ती मोर्या. मूर्ती घे की गाडी उठवायची. तिथं ठेवायची. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. चला नको डोकं.
यानंतर अथांग आम्हाला मदत करतोय डेकोरेशन सगळं काढण्यासाठी. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय.